हा माझ्या शेजारी बसला ताराचंद पराते। तर याचा विशेष म्हणजे दोन्ही पाय नाही आहे त्याला, हे जे आत्ता आम्ही देतोय हे दोन्ही पाय आम्ही आत्ता त्याला देतोय आणि हे त्याला दोन्ही पाय जुने आहेत त्याचे। यांनी हे आम्ही जे म्हणतो आम्ही अत्याधुनिक कृत्रिम पाय देतो, हे मॉड्युलर पाय हे खूप कॉस्टली असतात। बाहेर जे 50 ते 75 हजार रुपये एका पायाची किंमत असते, असा कृत्रिम पाय आम्ही मोफत देतोय। परी चालून दाखव, हे बघ असं खुर्ची बाजूला घ्या थोडीशी, हां सावकाश सावकाश, नाही तुम्ही बाजूला हो ना, तुम्ही जा आता बाजूला होऊन जा, परत जा ये आता माझ्याकडे परत ये। साधारणतः मला आठवतं की 1 महिन्यापूर्वी असेच दिव्यांग बंधू या ठिकाणी आले, त्यांनी आपल्या पायाचं मेजरमेंट दिलं आणि आज या ठिकाणी त्यांना मोफत पाय मिळालेला आहे। आणि इथे आलेल्या सगळ्या दिव्यांगाचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मी ओसंडून वाहताना पाहतो आहे। मला तर आता असे 2-3 लोक असे मिळाले की जे अक्षरशः या आयोजकांच्या पाया पडतात आहे, इतका त्यांना आनंद झालेला आहे। साधारणतः स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की नरसेवा हीच नारायण सेवा आहे। तुम्ही लोकांची सेवा करा, व्यक्तीची सेवा करा, ती ईश्वरापर्यंत पोहोचते। ET न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत। मित्रांनो, मी संतोष सिंह, ET न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आता आम्ही सादर करीत आहोत दिव्यांगांच्या शिबिराची एक बातमी। ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधी अंतर्गत वीरशैव सेवा समाज नागपूर व भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लकडगंज नागपूर येथील वीरशैव सेवा समाज भवनात दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तसेच मध्य भारतातून मोठ्या संख्येने दिव्यांगजन आले होते। मागील 20 जून 2025 रोजी दिव्यांगांच्या पायाचे हाताचे मोजमाप घेण्यात आले आणि त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथे शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात 350 दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर हात, पाय आणि कॅलिपर्स बसविण्यात आले। गेल्या 25 वर्षांपासून वीरशैव समाज व भारत विकास परिषदेच्या वतीने दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करण्यात येत आहेत। हे शिबिर प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील विविध शहरात आयोजित करण्यात येतात। विशेष असे की या शिबिराची जागतिक नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आलेली आहे। दिव्यांगांना शिबिरात निःशुल्क कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि कॅलिपर्स पुरवले जातात, अशी माहिती संस्थेचे विनय खटावकर, विश्वस्त व केंद्रप्रमुख भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे यांनी यावेळी दिली। या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून मनीष जे पाटील, डायरेक्टर HR ONGC दिल्ली, कृष्णाजी खोपडे, आमदार पूर्व नागपूर, प्रवीणजी दटके, आमदार मध्य नागपूर, विवेकजी जुगादे, अध्यक्ष विवेकानंद पतसंस्था आणि सहकार भारतीय प्रदेश महामंत्री, दत्ताजी चितळे, अध्यक्ष दिव्यांग केंद्र पुणे, प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड, शिरीष रामापुरे, विश्वस्त वीरशैव सेवा समाज नागपूर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल केळकर, अध्यक्ष वीरशैव सेवा समाज नागपूर, ॲडव्होकेट चंद्रशेखर अनवणे, विश्वस्त वीरशैव सेवा समाज नागपूर, पद्माकर धानोरकर, अध्यक्ष विदर्भ प्रांत भारत विकास परिषद, विनय खटावकर, पुणे, विश्वस्त व केंद्रप्रमुख भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे आदींनी अथक परिश्रम घेतले। आता आपण प्रत्यक्ष शिबिरात जाऊया आणि दिव्यांगांशी चर्चा करूया, तसेच त्यांना कृत्रिम अंग कशा प्रकारे लावले जातात ते पण आता आपण या पुढे बघूया। मित्रांनो, तोपर्यंत ET न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक, कॉमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे ही विनंती। धन्यवाद। सर, मला एकच वाटते, सरांनी
एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे घेतले. मी दिव्यांगी प्रगती संस्थेचा सदस्य आहे, पण मला एवढं म्हणजे सभेमान वाटते. मी एखादी माणसाला मी इथं आणू शकलो आज, म्हणजे एखादी माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आले, मला समाधान वाटला. म्हणजे जीवनामध्ये कधी म्हणजे कोणासोबत आम्ही दिव्यांग आहोत, पण आजपर्यंत आम्हाला कोणी म्हणजे आता म्हणजे आपल्यासुद्धा घराण्यामध्ये सुद्धा आपल्याला वाईट परिस्थिती आहे, पण आपल्याला कधीही दिव्यांग माणसांना म्हणजे बेकार समजतात. ही आमची नाही का कमीपणा वाटते. पण आज आम्ही इथे आलो, आम्हाला समाधान वाटते. हीच एक माझी सदिच्छा आहे. मी वीर सेवा समितीला माझी प्रत्येकाला विनंती आहे. आया बहिणींना माझ्या मी त्यांना प्रत्येकाला मी पाया अर्जुन अभिनंदन करतो. मी हेच एक माझी इच्छा आहे. अरे आम्ही नाही अभिनंदन करायचं, आम्ही काय निमित्त मात्र आहोत बाबा. आणि आम्ही तुमच्यामध्येच ईश्वर पाहतोय, त्यामुळे दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा करतोय. आम्ही आभारच मानायचे असतील तर आम्ही निमित्त मात्र आहे. जे कंपनीने CSR दिला आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस एजन्सी ONGC, त्यांचे आभार मी तू जे व्यक्त केलेस ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि असेच अनेक जे तुम्ही दिव्यांग संघटनेत पण आहात, दिव्यांग संघटनेत सगळ्यांना सांगा असेच पाय पुण्याला मोफत मिळतात, त्यांनी जरूर यावं, काही प्रश्न नाही. आणि काय आम्ही उपकार नाही करत आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही समजू नका निग्लेक्टेड आहात. आम्ही वर्धेवरून आलो. नाव किशोर मनोहरराव देशपांडे. कशा करता आलात तुम्ही इथं? पायासाठी आलो. पहिल्यांदा बसवलं का पाय तुम्ही? हा, पहिल्यांदा बसवतो. हो का? काय तुम्हाला झालं, काय झालं होतं तुम्हाला? कॅन्सरिंग झालं होतं पायात, अच्छा. त्याच्यामुळे तो पाय कापला. हां हां. तर तुम्हाला हा पाय किती मिळाला तुम्हाला? 3 महिन्यात. 3 महिने. नाही, याला पैसे किती लागले या पायाला? पैसे काहीच नाही. हं? या पायाला काहीच पैसे लागले नाही, म्हणजे तुम्हाला निःशुल्क पाय मिळाला असं म्हणता तुम्ही? अच्छा. तुम्ही या संघटनेविषयी काय सांगणार, ज्यांनी तुम्हाला पाय प्रदान केलेला आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार? आभार मानतो संघटनेचे. काय सांगणार? वीरशैव सेवा समाज नागपूर व भारत विकास परिषद नागपूर दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी आणि वर्षभर दिव्यांगांना सोयी पुरवता, त्यांना पाय प्रदान करता. हो. आज तुम्ही नागपुरामध्ये शिबिर घेतलेलं आहेत. तर या शिबिरामध्ये किती लाभार्थी म्हणजे किती दिव्यांग आलेले आहेत? 20 जूनला मोजमाप घेतलं आणि आज त्याचं पाय तयार करून आज आपण त्यांना देतोय बसवून. 330 दिव्यांगांना आपण कृत्रिम पाय देतो आहोत. कृत्रिम पाय, पोलिओ कॅलिपर आणि कृत्रिम हात असं मिळून 330 दिव्यांगांना आज पाय बसवून दिला जातोय. भारत विकास परिषदे आणि ONGC जी आहे संस्था, त्यांच्या CSRमधनं आहे अर्थात. आणि स्थानिक संपूर्ण व्यवस्था वीरशैव सेवा समाज आणि भारत विकास परिषद नागपूर यांनी सगळ्यांनी केलेली आहे. अशा पद्धतीने आमचे दर महिन्याला कॅम्प महाराष्ट्रात चालू असतात. तर हे किती वर्षापासून तुमची ही समाजसेवा सुरू आहे? गेले 25 वर्ष आमचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेले 25 वर्ष आमचा हा उपक्रम चालू आहे. मी 20 वर्षापासून जोडलो गेलो, पण भारत विकास परिषदेचं हे 25 वर्ष सुरू आहे. आणि रौप्य मला सांगायला अधिक आनंद वाटतो की रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त आम्ही परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत, माननीय संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उपस्थितीत आम्ही 1000 दिव्यांगांचं मोजमाप घेतलं. आणि एप्रिल 2025ला त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं. जागतिक विक्रमात आमची नोंद झाली की जास्तीत जास्त कृत्रिम पाय एका कॅम्पमध्ये दिले, 1000 पाय. अशा पद्धतीने आम्ही मोहनजी भागवतांच्या आशीर्वादानेच असेल कदाचित, परंतु हा सेवा यज्ञ अखंड चालू आहे. दिव्यांगांना तुम्ही पाय पुरवता, एवढं महान कार्य करत असताना तुम्हाला शासनाकडून काय मदत मिळते आहे? आमची भारत विकास परिषद ही संस्था नॉन पॉलिटिकल नॉन गव्हर्नमेंट NGO आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो शासन कोणतेही असो ते त्यांच्या पद्धतीने करत असतं. आम्ही नॉन पॉलिटिकल आहोत, त्यामुळे कुठल्याच विषयाचा आम्ही राजकीय कॉमेंट करणार नाही. परंतु
अहो 1947 सालापूर्वी कुठे सरकारवर आपण अवलंबून होतो? समाजासाठी सगळं करत होता. गावकी पूर्णपणे गावात सगळं होत होतं. तसंच आम्ही ठरवलं नाही, समाजासाठी चालवलेला समाजाच्या भरोश्याचा उपक्रम म्हणजे भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आम्हाला कधीही आमच्या या सेवा यज्ञाला समाज भरभरून देतो. कधी आर्थिक अडचण येत नाही, भरभरून समाज देतो, भरभरून आमचे जे अनेक CSR कंपन्या आहेत ते देतात. कारण सरकारी मदत आम्ही घेत नाही त्या डायरेक्टली. त्याचं कारण असं आहे की समाजाचा दातृत्व भाव जिवंत राहिला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा झोळी घेऊन फिरायची सवय राहिली पाहिजे. या 2 कारणासाठी आम्ही म्हणतो समाजाने समाजासाठी करायचं. आजच्या या शिबिरामध्ये किती दिव्यांगजन आलेले आहेत आणि याच्यापैकी एक काय वैशिष्ट्य काय आहे आजच्या शिबिराचं हे सांगा सर तुम्ही. 330 दिव्यांगांना देतोय. सकाळी 8 वाजेपासून फिटिंग चालू झालेलं आहे. आत्तापर्यंत 275 दिव्यांग आलेले आहेत. अजून काही दिव्यांग येत आहेत. संध्याकाळपर्यंत शिबिर चालू राहणार आहे. त्याच्यामुळे येतील अजून आणि साधारण 330पर्यंत सगळेजण येतील. याची विशेषता म्हणण्यापेक्षा मी माझ्या कष्टाचं चीज झालं, मला ज्याचा आनंद झाला आयुष्यात ते 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. ही आज माझ्या शेजारी बसलेली छोटीशी परी आहे आमची. हिची आयुष्यात पहिल्यांदा तिला पाय लागला. लहानपणी जन्मतः तिच्या पायात फॉल्ट होता, त्यामुळे ऑपरेशन करून पाय कट करावा लागला. तिला बिचारीला शक्य नव्हतं. तिची आई पण शेजारी उभी आहे. तिला शक्य नव्हतं हे करणं आणि तिला आज हा मोफत पाय दिला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ती पाय घातल्या तिच्या आईकडे पळत गेली. आणि आम्ही तरी जे अन्य दिव्यांग आहेत त्यांना जपून हळूहळू चालतात. ही पोरगी टुन चालत गेली. आणि आज आम्ही तिची उंची वाढेल तसं आम्ही तिला देणार आहोत. आता आम्ही तिच्या आयुष्यभर, मी असेन किंवा कोणी असेल, भारत विकास परिषद ही संस्था अखंड चालू आहे. मी असेन नसेन व्यक्तिनिष्ठ आम्ही कोणीच नाही आहे. त्यामुळे भारत विकास परिषदेकडून तुला परकापरी तुला तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत पाय मिळणार आहे. अजून एक दुसरा विशेषता सांगतो. हा माझ्या शेजारी बसला ताराचंद पराते. तर याचा विशेष म्हणजे दोन्ही पाय नाही आहे त्याला. हे जे आत्ता आम्ही देतोय हे दोन्ही पाय आम्ही आत्ता त्याला देतोय आणि हे त्याला दोन्ही पाय जुने आहेत त्याचे. यांनी हे आम्ही जे म्हणतो आम्ही अत्याधुनिक कृत्रिम पाय देतो, हे मॉड्युलर पाय हे खूप कॉस्टली असतात. बाहेर जे 50 ते 75 हजार रुपये एका पायाची किंमत असते, असा कृत्रिम पाय आम्ही मोफत देतोय. तर त्याचा मी त्यांना सहज विचारलं की हा केव्हा घेतला सांगा तुम्ही, केव्हा घेतला? थांबा माईक देऊ का? घेतला 25 वर्षापूर्वी. आणि तर नंतर ते सांगतील त्यांच्या ह्याच्यात. आणि त्यांना आज हे आपण दोन्ही पाय देतोय, त्यांच्या जीवनात प्रचंड बदल घडतोय. ह्या चिमुकलीने आता कृत्रिम पाय घातलेला आहे, तर तिला चालून हो परी चालून दाखव. हे बघ असं खुर्ची बाजूला घ्या थोडीशी. हां सावकाश नाही तुम्ही बाजूला हो ना, तुम्ही जा आता बाजूला होऊन जा, परत जा ये आता माझ्याकडे परत ये. कोणी दिला तुला पाय? कोणी दिला? तिला संस्थेचं नाव माहित नाही, ती माझ्याकडे अच्छा, मला हे सांग, आता तुला पाय मिळाला, काय करणार तू आता? हा काय करणार? अच्छा, शाळेत खेळणार वगैरे नाही का तू? तुला कसं वाटते? पूर्वी तुला पाय नव्हतं, आता तुला पाय भेटलं, आता कसं वाटतं तुला? ठीक आहे. आपण या दिव्यांग शिबिरामध्ये आलेला आहात. हां, मला हे सांगा, तुम्ही कुठून आले आहात? तुमचं नाव काय आहे? माझं ताराचंद पराते, मी तांदापेठमध्ये राहतो, कागदागा इलेक्ट्रिसिटी वालीला बाजूला. तुम्ही केव्हापासून दिव्यांग आहात? मी जागा मला 35 वर्ष झाली मला. 35 वर्षापासून? हो.
मग 35 वर्षानंतर तुम्हाला पहिल्यांदाच पाय भेटला का? तो पहिल्यांदा भेटला, मग तो पाय पहिल्यांदा भेटला, तो पाय तो आला. याच्यापूर्वी तो पाय नाही वापरला का? याच्या पाहिजे मी ना पुण्यातून पापगावात मी ना पाय पुण्यातून सभा काकाचे घेते होते मी ना पाय. म्हणजे याच्यापूर्वी तो पाय घेतला होता. सभा बघा कितीला? कोणी सभा मोफत काकाचे मोफत दिला का विकत घेतला? विकत घेतला आता कितीला? सभा काकाच्या 1.25 लाखामध्ये विकत घेता तुम्ही? हो 25 वर्ष पाहिजे. बरं. किती वर्षापूर्वी? 25. बरं. आता 25 वर्षानंतर तुम्हाला या वीरशैव सेवा समाजाने तुम्हाला हा पाय दिला, हो बरोबर आहे? हो त्यावेळेस तुम्ही 1.25 लाखात घेतला. हो आता 25 वर्षानंतर हां हा पाय याने कितीमध्ये तुम्हाला विकत दिला? ते हां फेरीमध्ये दिले दादांनी. हां फेरीमध्ये फ्रीमध्ये दिला. हो. पैसे नाही घेतले नाही का बरं? नाही घेतले. अच्छा. तर मला हे सांगा, पूर्वीचे जे 25 वर्षापूर्वीचा पाय हां आणि आत्ताचा पाय हां. याच्यामध्ये काय फरक पडतो तुम्हाला? तो वजनदार होता पहिलेचा पाय होता ना माझे 25 वर्ष पहिलेचा पाय. ते वजनदार होते, ते हलके पाय आहे थोडेसे, ते हलके पाय आहे. अच्छा अच्छा. ज्यांनी तुम्हाला पाय दिला हां त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगणार? धन्यवाद देतो त्यांना. हो धन्यवाद. कंपनी कोणती आहे? कंपनी कंपनीचं काय नाव आहे? आम्ही तर निमित्त मात्र आहे. कोणत्या कंपनीने पैसे दिले? वाचताना येत नाही. इंग्रजी वाचता येत नाही नाही मराठी पण नाही काय वाचता म्हणा नाही. ONGC. हो यांची आहे. आणि या शिबिरात आपणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं आहे आणि आपण एक समाजसेवक आहात, तर या शिबिराविषयी आपण काय माहिती सांगणार सर? नमस्कार. वीरत्रिम आणि अत्याधुनिक पाय या ठिकाणी आज मिळालेला आहे आणि ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या CSR फंडमधनं हा एक भव्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या फंडची कुठलीही कमतरता नाही, परंतु तो योग्य ठिकाणी पोहोचावा, योग्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याच्यातनं समाजाचं भलं व्हावं या उद्देशाने या ठिकाणी हे भव्य दिव्य शिबिर आयोजित केलेलं आहे. साधारणतः मला आठवतं की 1 महिन्यापूर्वी असेच दिव्यांग बंधू या ठिकाणी आले, त्यांनी आपल्या पायाचं मेजरमेंट दिलं आणि आज या ठिकाणी त्यांना मोफत पाय मिळालेला आहे. आणि इथे आलेल्या सगळ्या दिव्यांगाचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मी ओसंडून वाहताना पाहतो आहे. विनयजी खटावकर, जयंतजी चेडगे यांनी याच्याकरता खूप मोठा पुढाकार घेतला. मला तर आता असे 2-3 लोक असे मिळाले की जे अक्षरशः या आयोजकांच्या पाया पडतात आहे, इतका त्यांना आनंद झालेला आहे. साधारणतः स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की नरसेवा हीच नारायण सेवा आहे. तुम्ही लोकांची सेवा करा, व्यक्तीची सेवा करा, ती ईश्वरापर्यंत पोहोचते. आणि इतकं मोठं काम या सगळ्या समाज भवनामध्ये या लोकांच्याद्वारे सुरू आहे. अतिशय आनंदाचा विषय आहे. केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे विविध शिबिर हे सगळ्या संघटना आयोजित करतात आणि यांच्या माध्यमातून खरंच एक चांगलं काम, ज्यांना खरंच दिव्यांगांना याची गरज आहे आणि मोफत. खरं पाहिलं तर हा जो कृत्रिम पाय ह्या बाहेर आपण बघायला गेलो तर 2-2.5-3 लाख रुपयामध्ये विकला जातो. हे लोक निशुल्क ते देतात आणि 350 लोकांना आज हा अत्याधुनिक कृत्रिम पाय देण्यात आला आहे. आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी याचा लाभ घेतला त्यांचंसुद्धा पुढील आयुष्य यांच्या माध्यमातून अतिशय सुखकर हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, माजी स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड. आज वीरशैव सेवा भवन लकडगंज क्वेट्टा कॉलनी येथे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR फंडातून दिव्यांगांना मॉडर्न हातपाय कॅलिपर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिव्यांगांना जेव्हा हातपाय कॅलिपरचं वाटप झालं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता आणि तो आनंद त्यांचा द्विगुणित झाला. असं म्हणतात की चंदनाचा टिळा दुसऱ्याच्या कपाळावर लागला तर आपलेही बोटं सुगंधित होतात आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो स्वतःचा आनंद मानतो तो व्यक्ती निश्चितच भाग्यवान असतो. आणि असाच आनंद आज आम्हाला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून CSR फंडातून हा संपन्न करता आला. मी यासाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचे HR डायरेक्टर माननीय मनीषजी पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करतो. विश्वस्त दत्ताजी चितळे, विनायजी खटावकर आणि वीरशैव सेवा समाजाचे सर्व पदाधिकारी
यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो व दिव्यांगांना जी जी मदत आहे ती मदत प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू एवढं या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. या मोफत दिव्यांग शिबिरात तुम्ही आलात आणि तुमचे मोलाचे सहकारी या शिबिराला लाभलेले आहे. तर या शिबिराविषयी थोडक्यात तुम्ही काय सांगणार? वीरशैव सेवा समाज हा याच्यामध्ये सेवा ही ऑलरेडी आहे. आम्ही प्रत्येक समाजाच्या घटकाचा आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला भारत विकास परिषद पुणे आणि ONGCच्या सहकार्याने आम्हाला हा कार्यक्रम इथे उपलब्ध करण्याची जी संधी मिळाली. आमची पूर्ण वीरशैव सेवा समाजाची टीम अहोरात्र झटून याचा गावोगावी पूर्ण प्रचार केला. आज पूर्ण महाराष्ट्रातले लोक इथे आले आहे आणि त्यांना कुणाला हात, कुणाला पाय, कुणाचे दोन्ही पाय, हे सर्व त्यांना आज जे मिळालं त्यांच्या डोळ्यातला आम्ही जो आनंद बघितला, आमच्या सर्वांच्या आमच्या समाजाचे आनंदाश्रू आज आम्ही इथे व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम समाजाच्या याच्यात घडत राहो ही आमची इच्छा आहे.